पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 60 कोटींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा सर्वश्रुत असताना आता नवीन घोटाळा पुढे आलाय आणि तो नवीन घोटाळा म्हणजे 2800 कोटी रुपयांच्या व्याजाचा आहे. 2800 कोटी रुपये खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ठेवी होत्या, त्याचा जो व्याज आहे त्याच्यामध्ये गफला झालाय असं बोललं जातंय. काय नक्की घडलंय? आपण त्याच वेळेस ज्यावेळेस हा मागचं जे प्रकरण होतं त्याच्याबरोबर आपण FDच्या प्रकरणाची देखील चौकशीची मागणी केली होती. त्याच्यामध्ये आता अहवाल आलेला आहे. अहवालामध्ये त्या सूचनेसह बिल देता येत नाही हे तर सिद्ध झालंच, पण FD प्रकरणामधून काही गोष्टी निदर्शनास आल्यात की 2700 ते 2800 कोटीच्या जे FD आहेत या वेळीत रिन्यू नाही केल्या. वेळीत रिन्यू जर केल्या असत्या तर साधारणपणे जे आपल्याला वार्षिक जे या FDच्या अगेन्स्ट 100-125 कोटी रुपये जे व्याज आलं असतं त्याच्यापैकी जे एक महिना उशीर केला त्याच्यामुळे आपलं किमान 6 ते 7 कोटी रुपये व्याज बुडलेलं आहे आणि ते महापालिकेला नाही भेटलं. 6 ते 7 कोटी रुपये व्याज बुडलंय. मात्र यामध्ये जर आपण पाहिलं तर 24 असेल किंवा 25 या 2 सालामध्ये हा संपूर्ण जो प्रकार आहे तो घडलेला आहे. यामध्ये रक्कम ही खरं तर मोठी आहे, त्याच्यातील व्याजाची जी रक्कम आहे ती खरं तर जनतेच्याच पैसे वायाला गेले. हो, निश्चितपणे. आणि हे बाहेर काढण्यासाठी मागचं कारण पण हेच आहे की पुढील काळामध्ये अशा चुका होऊ नये आणि प्रशासनाकडून अशी चूक न होता बाबा लोकांचे जे कररूपी आपल्याला पैसे येतात तर त्याचा नीट वापर व्हावा. याला ज्या कारणीभूत असणारे प्रवीण जैन आहेत त्यांच्यावरती आता खरं तर कारवाई होणं गरजेचं आहे. हे पैसे खरं तर जनतेचे आहेत, कर रूपातून आलेत. हे पैसे कोण आता देण्यास पात्र? देण्यास पात्र तर निश्चितपणे आता ही चूक तर कॅफोनची दिसते. ते तत्कालीन ज्यावेळेस जे कॅफो होते तर त्यांना ह्याच्यामध्ये ते दोषी दिसतात की त्यांनी ही केलेली चूक आहे. त्यामुळं निश्चितपणे बाबा पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून हे आपल्याला आपले पैसे वसूल करता येतात ते काही निश्चित पाहणं गरजेचं आहे. प्रशासकीय काळात हा संपूर्ण घोटाळा झालाय. मग त्यावेळेस जर आपण पाहिलं तर प्रशासक म्हणून शेखर सिंह होते. शेखर सिंहांनी खरं तर यामध्ये मदत केली असेल प्रवीण जैनांना. त्यावेळेस प्रशासन काळ होतं. निश्चितपणे त्यावेळेस कमिशनर साहेबांची जबाबदारी होती. 8,500 ते 9,000 कोटीचं आपलं बजेट आहे. सगळ्या बजेटमध्ये काटकसरीने सगळ्या गोष्टींकडे नीट त्यांचं लक्ष देणं काम होतं आणि त्या कामामध्ये खालच्या पातळीवरती ज्यावेळेस कॅफोकडे अकाउंट डिपार्टमेंट असतं तर ही निश्चित चूक ही कॅफोनची आहे. अकाउंट डिपार्टमेंट ज्यांच्याकडे आहे त्यांची ही चूक झालेली आहे. अकाउंट डिपार्टमेंट ज्यांच्याकडे असतं त्या कॅफोनची ही चूक आहे. त्यांच्याकडून पैसे खरं तर वसूल केलं पाहिजे असं मत स्थायी समितीचे चेअरमन अभिषेक बारणे यांनी व्यक्त केलंय. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.